नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। गिरीश महाजन, दादा भुसेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे। नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात ही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। कार्यकर्ते संभ्रमात असल्याचं महाजन आणि भुसेंनी मुख्यमंत्र्यांसमोर म्हणणं मांडलेलं आहे। 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करण्याचं शिंदेंनी आश्वासन दिल्याची माहिती आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन, खरं तर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारीचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये। अगदी उद्या 2 तारखेला शेवटची तारीख आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि त्या अनुषंगानं आता महायुतीचा उमेदवार लवकरात लवकर जाहीर करावा अशा पद्धतीची मागणी कार्यकर्त्यांमधून देखील होऊ लागलेली आहे। महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे हे यापूर्वीच लोकसभा मतदारसंघाचा जवळपास 2 वेळेस दौरा करून आता पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीचा उमेदवार मागे पडेल अशी भीती जी आहे ती या दोन्ही नेत्यांकडून व्यक्त केली जाते आहे। मुख्यमंत्र्यांच्याशी या दोन्ही नेत्यांशी चर्चा झालेली आहे आणि एकूणच लवकरात लवकर हा नाशिकचा उमेदवार जाहीर करावा याबाबतची रणनीती जी आहे ती आखण्यात आलेली आहे। कदाचित आज किंवा उद्यामध्ये नाशिकच्या महायुतीचा उमेदवार जाहीर केला जाऊ शकतो असा एक अंदाज जो आहे तो या ठिकाणी वर्तवला जातो आहे। मात्र या संपूर्ण भेटीनंतर आता एक गोष्ट स्पष्ट आहे की नाशिकच्या महायुतीच्या एकूणच गोंधळाबाबत मध्यस्थी करण्यासाठी स्वतः गिरीश महाजन मैदानात उतरले। धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।